मेथी मटर मलाई ही असली भाजी मी कधी खाल्ली नव्हती बरं. पण आता सीझन आहे मेथीचा आणि मटरचा, मग म्हटलं चला आपण ही बनवून बघावी. शिव म्हटला मम्मी बनव, मग ही खूप सुंदर अशी भाजी मी बनवलेली आहे. यातनं दूध घातले ना मलाई घातली, कारण दोन्ही मला आवडत नाही. चला तर मग कशी बनवली ही दाखवते. पहिलं तर कढई तापायला ठेवायची. शेजारी ह्याचं पातेलं आहे इडलीच्या पिठाचं ना, तर म्हणताल हे दूध असं कसं झाले. तर कढई तापवायची, त्याच्यामध्ये चांगला बारीक केलेला लसूण घालायचा, जिरा घालायचा आणि कांदा घालायचा, मिरची घालायची. हे सगळं चांगलं लाल होऊ द्यायचं. लाल झालं की याच्यामध्ये वाटाणे टाकून घ्यायचे. वाटाणे पहिले तर चांगले फ्राय होऊ द्यायचे. कच्चे वाटाणे चांगले लागत नाही, वाटाणे उडतील बरं. त्यासाठी झाकण पण ठेवा. झाकण ठेवलं म्हणजे वाटाणे कढईतच राहतील. मग टोमॅटो घालून घ्या. एक टोमॅटो घातलेला आहे मी. खूप यांना टोमॅटो आवडत नाही म्हणून एकच घातलेला आहे टोमॅटो. झाकून ठेवा. आणि यासाठी पहिलं तर वाटण केलं आपल्या, मलाई घालायची नाही. शेंगदाणे, तीळ, धने, काळी मिरी आणि त्यासोबतच थोडेसे आपण हरभऱ्याची डाळ घालू शकतो. हे सगळं भाजून घ्यायचं आणि भाजून मिक्सरच्या भांड्यात ते थोडंसं पाणी घालून वाटायचं. नंतर मेथी टाकायची. मेथी पण चांगली परतून द्यायची तेलावर. हे सगळं परतून द्यायचं, कारण ना जोपर्यंत मेथीचा वास येत नाही ना तोपर्यंत मेथी चांगली परतायची, कच्ची राहिली नाही पाहिजे. नंतर हळद टाका, धना पावडर टाका किंवा मग मिरची पावडर टाका. मी बाकी कुठलाही मसाला घातलेला नाही आहे, फक्त मिरची पावडर घातलेली आहे. चला तर मग आपण ही जादूचं जे केलेलं आहे वाटण ते घालून घ्यायचं. आता वाटण घातलं. आमच्या घरात थोडंसं पातळ भाजी लागते म्हणून मी याला पाणी घातलेलं आहे. तुम्हीही थोडंसं पाणी घालू शकता. तुम्हाला नसेल आवडत तर नका घालू. पण इतकी सुंदर ही भाजी झालेली आहे ना, या भाजीचा वास तर इतका सुंदर येत होता ना की विचारू नका. नेक्स्ट टाईम कधी हॉटेलला जर जेवायला गेलो तर मेथी मटर मलाई मी नक्कीच मागवून घेईल की कशी असते हॉटेलमधली, आपण बघूयात. पण मला असं वाटतं की मी ज्या डेडिकेशननी ही बनवली आहे ना, याच्यापेक्षा भारी हॉटेलमध्ये पण बनत नसेल. चला तर मग तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही बनवून खा. भाजीसोबत, चपातीसोबत, भाताबरोबर पण छान लागेल. रामजाम.